वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. आश्वी बुद्रुकमध्ये महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. शेकडो नागरिकांच्या शासकीय कामांचा जागेवर निपटारा. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे टाळण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराला आश्वी बुद्रुक येथे नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देत शेकडो नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात आला. पाहुयात हा रिपोर्ट. राज्याचे महसूल व जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी आणि शिबलापूर महसूल मंडळातील नागरिकांसाठी आश्वी बुद्रुक येथील साई लॉन्समध्ये महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रेशन कार्ड, 7/12, 8A उतारे, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे दाखले, फेरफार प्रकरणे तसेच संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यांसारख्या विविध योजनांचे अर्ज स्वीकारून नागरिकांना तात्काळ सेवा देण्यात आल्या. तहसीलदार धीरज मांजरे आणि गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी शिबिराला भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी विविध गावातील लोकप्रतिनिधी, महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी शिबिरात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले. वयोश्री योजना, वृद्धापकाळ वेतन आणि विधवा महिलांच्या पेन्शनचे 4 महिन्यांपासून प्रलंबित असलेले अनुदान तातडीनं वितरित करावे, तसेच घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर.